नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी कोमल रोडे यांचा नागरिकांसोबत अभद्र व्यवहार, गैरवर्तणूक आणि 353 दाखल करण्याची धमकी तसेच पत्रकारांसोबत सुद्धा गैरवर्तणूक करण्यात आलेली आहे। आणि आपण बघू शकता की कशा प्रकारे नागरिकांना त्रास होता है। बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज। कागज दिया मेरा 1 साल पुराना है और वही बोलते तुम पर 353 करोगे केस। तुम यहाँ से कौन है क्या मेरे को मालूम नहीं। ये मैडम बोलते? हाँ मैडम से बोलले का तुम्ही? तुम्ही चालू केला ना व्हिडिओ? तो तुम बोलते 353 करते बोलते तुम्हारे मामा 1 साल हुआ कागज कोई है। तुम्ही व्हिडिओ चालू केला की नहीं? तुम्ही व्हिडिओ बंद करा दादा। तुम्हाला माहिती आहे का कंडिशन? वो बोलने को तैयार नहीं है। क्या बोले तुमको? बोलो। वो बोले तुम जाओ यहाँ से, नहीं तो तुम पर 353 करूंगी। बोले मैं पुलिस को फोन लगाती। अच्छा। तुम्हारा काम करती नहीं। बोले मैं तुमको अच्छा। तुम यहाँ से जल्दी जाओ। बोले यहाँ से तुम्हारी फाइल दी हुई है? हाँ, ये गाड़ी आपने बोले प्रूफ है। कितने दिन से दी हुई है? 1 साल हो गया इसको पूरा। कितने बार आए तुम इसके बाद में? मैं 25 अगला मारा कुछ मेरी नहीं, साइड बंदे बोलते कंटिन्यू। अच्छा, तुमको रिपोर्ट देने का धमकी किसने दिया है? ये भाई नहीं दी, कोई नहीं, मेरे को मालूम नहीं। हाँ ठीक। श्याम बाबू, तुमचं काम किती दिवसापासून बाकी आहे? 1 वर्ष आहे। काय टाकलं तुम्ही? रेशन कार्ड टाकलं होतं। आपका परिचय? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संग्रामपूर तालुका अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष। तुम्ही तहसीलदार साहेबाकडे आता थोड्या वेळ पहिले काय बोलत होते? आताच बोललो। काय बोलत होते? याच विषयाबद्दल की प्रोडक्ट विभागामध्ये साहेब काय चालू आहे त्याच्यावर लक्ष द्या। काय चालते इथं? इथं आता मी आलो, तुम्ही दूर उभं राहून इथं उरांचे भांडण, ज्या कामाची मी तक्रार दाखल करेल आहे तेच विषय इथं चालू होता। कोणत्या संदर्भात तक्रार केली तुम्ही? याच कामाबद्दल। बर। 22 जुलै रोजी जी घटना घडली, एक पत्रकारांच्या स्तराबद्दल आहे की त्यांचा अपमान केला गेला। जे कोमल रोडे मॅडम आहे, राशन पुरवठा अधिकारी, त्यांनी हे असं बघितलं की यांना धमकी अशी दिली की 353 त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटकण्यात येईल जर पत्रकार असं कोणते असे पत्रकार हा 4था आधारस्तंभ असून त्यांना धमकी देणं किंवा जे अधिकारी आहे त्यांना सांगितले असे की तुम्हाला कोणी परमिशन दिली का? इथं पत्रकार कोणताही असो त्यांना कोणत्याही गोष्टीची परमिशन नसताना तो सुद्धा जाऊ शकतो। यांची पर्देफाश करण्यासाठी तिथे गेले असता त्यांना माहीत पडली असते बातमी, ते तिथे गेले व त्या मॅडमने त्यांना विनाकारण धमक्या देत अशी सांगितली व तुम्हाला खोट्या आरोपात फसवेल मी। या मॅडमवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा पत्रकार संघटनेतर्फे आम्ही आंदोलन छेडू। सेवाशक्ती वृत्तपत्राचा आणि सत्यशोधक न्यूज चॅनलचा संपादक असून 22 जुलै रोजी संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर मी खाली उपस्थित होतो आणि दुसऱ्या मजल्यावर तहसील कार्यालयाच्या खिडकीमधून ओरडाओरडीचा आवाज येत असताना काही महिलांनी आणि पुरुषांनी मला त्या खिडकीतून पत्रकार साहेब इथपर्यंत या म्हणून आवाज दिला आणि मी त्या दलनामध्ये उपस्थित झालो असता त्या ठिकाणवरील कोमल रोडे पुरवठा अधिकारी महिला, या महिलांनी मोबाईलचा कॅमेरा चालू करून एका पुरुषाला 353 धमकी दिली की मी तुमच्या नावानं तक्रार देतो, पोलिसांना बोलावतो, मी तुमचं काम करत नाही, त्यांचे कागदपत्र उडवून दिले। आता मी त्या मॅडमला विचारपूस केली तर मॅडमनं माझाही व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न केला आणि मला धमकायचे प्रयत्न केले की तू कसा का माझ्या दलनामध्ये आला। त्यानंतर मी माझा व्हिडिओ चालू केला, कॅमेरा चालू केला। त्यानंतर मला लगेच 5 मिनिटात तहसीलदार प्रशांत पाटील साहेबांचा फोन आला होता आणि साहेबांनी मला सांगितलं शेख कदीरबाई आपण तिथं थांबा, मी तिथं येत आहे। आणि त्यानंतर तहसीलदार प्रशांत पाटील त्याच्या दलनामध्ये आल्यानंतर 100 लोकांच्या समक्ष पुरवठा विभागाचे अधिकारी कोमल रोडे यांनी सांगितलं की हा पत्रकार माझ्या कार्यालयात नको, कोणताही पत्रकार माझ्या कार्यालयात आला नाही पाहिजे आणि यांनी माझा व्हिडिओ कसा काढला त्या व्हिडिओची यानं परवानगी घेतली काय? आता कोणत्या नियमानं पत्रकारांना परवानगी कुठं घ्यावी? आणि तहसीलदार प्रशांत पाटील स्वतः म्हणतात यानंतर तुम्ही जर माझ्या कार्यालयामध्ये आली व्हिडिओ शूटिंग काढली तर तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल, असा कोणता नियम आहे? आणि पत्रकारांच्या समक्ष सगळ्या लोकांच्या समक्ष पत्रकारांची बदनामी करणं आणि त्यांच्यावर घाणेरडे म्हणजे कृत्य केलेले असे खोटे आरोप घेऊन 353 गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या। त्यामुळे आज रोजी आम्ही उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद साहेबांना निवेदन दिलं आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात जास्तीत जास्त त्या महिलेवर जर कारवाई झाली नाही तर पत्रकार संघटनेकडून आवाज उठवला जाईल।